सो मला माझ्या मेल आय डीवरती बऱ्याचशा लोकांच्या हॉरर स्टोरीज येतात आणि त्यापैकी ज्या हॉरर स्टोरीज खऱ्याच खूप हॉन्टेड आणि हॉरर आहे त्याच मी तुम्हाला सांगतो. सो अशा बऱ्याचशा हॉरर स्टोरीज वाचताना माझ्या एक गोष्ट लक्षात येते की बऱ्याचशा लोकांना त्यांचे हे अनुभव रात्रीच्या वेळेस हायवेवरती आलेले आहेत आणि यामधलेच आज 3 आपबीती जे की लोकांना हायवेवरती आले आहेत मी ते तुम्हाला सांगणार आहे. आणि या स्टोरीजमधली तिसरी जी आपबीती आहे, तिसरी जी कहाणी आहे ती इतकी भयानक आणि स्ट्रेंज असणार आहे की यावर तुमचा विश्वास बसणार नाही. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. सुरुवात करूयात आपल्या पहिल्या आपबीतीपासनं जी मला शेअर केली आहे दत्ता कटकेने. आणि या स्टोरीची सुरुवात होते पुणे सोलापूर हायवेवरती, जेव्हा घड्याळामध्ये रात्रीचे 3:15 वाजले होते आणि त्यांची आई रुक्मिणी आणि त्यांचा मोठा भाऊ आनंद या हायवेवरतून लातूरला जायला निघाले होते. सगळं काही नॉर्मल चालू असतं, नॉर्मल असा प्रवास होता. पण अचानक रात्री 3:15च्या दरम्यान, ज्याला डेव्हिल अवर्स बोलतात, ज्यामध्ये पहाटे नसते आणि रात्रही, अशा वेळेस त्यांना भर हायवेमध्ये 4-5 लहान मुलं दिसतात. आणि जेव्हा रुक्मिणीजी आणि आनंदजी हे पाहतात तेव्हा ते शॉक्ड होतात आणि त्यांच्या जागी कोणीही असतं तरी ते शॉक झालं असतं. कारण रस्त्याच्या मधोमध डिवायडरवरती रात्रीच्या यावेळेस 4 ते 5 मुलं काय करतायत. आता त्यांची कार जशी त्या मुलांच्या जवळ जाते त्यांना दिसतं की ती 4-5 मुलं हसत होती. आणि हे सगळं काय चाललं हे कळण्याच्या आतमध्येच त्यातला एक लहान मुलगा त्यांच्या गाडीच्या समोरून रस्ता क्रॉस करतो आणि त्या लहान मुलाने तो रस्ता इतक्या फास्ट क्रॉस केला की काय सांगावं. ते बोलतात ना, पापणी मिटण्याच्या आतमध्ये विदिन सेकंड तो मुलगा इथून तिकडे गेला. हे दोघे आता पुन्हा शॉक झाले की आता त्यांनी काय बघितलं. तो मुलगा त्यांच्या गाडीच्या समोरून असा कस काय गेला. आनंदच्या कारचं संतुलन बिघडलं होतं पण त्याने त्यावरती कसाबसा ताबा घेतला, नाहीतर तिथे एक खूप मोठा मेजर ॲक्सिडेंट झाला असता. आता यामध्ये फन फॅक्ट अशी आहे की आनंदच्या कारची स्पीड तेव्हा 100 ते 120 किलोमीटर प्रति घंटा होती. म्हणजे हा जो भयानक प्रकार घडला आहे हा फक्त 15 ते 20 सेकंड्समध्ये घडला असेल. त्यांना ती 4-5 लहान मुलं दिसणं, त्यातला एक जण अचानकपणे रस्ता क्रॉस करणं आणि त्यांना ते दिसणंही नाही की याने रस्ता क्रॉस केला कसा. आणि या स्टोरीचा क्लायमॅक्स तर असा आहे की जेव्हा ते दुसऱ्या दिवशी घरी येतात आणि न्यूज पाहतात तेव्हा त्यांना तिथे एक न्यूज दिसते आणि ती न्यूज अशी असते की पुणे सोलापूर हायवेवरती रात्री 3:30च्या दरम्यान गाडीचं संतुलन बिघडल्यामुळे अपघात झाला आहे. आणि जेव्हा ते दोघेही ही न्यूज पाहतात त्यांना काल रात्रीचा सगळा प्रसंग आठवतो आणि मग त्यांची ही घटना ते बाकीच्या घरच्यांना शेअर करतात. आणि या स्टोरीवरती माझं मत असं आहे की ऑफकोर्स त्यांना जी 4-5 मुलं दिसली ती त्या अपघात झालेल्या गाडीवाल्यालाही दिसली असतील आणि त्यामुळेच त्याच्या गाडीवरचं संतुलन बिघडलं आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला. आता तो व्यक्ती जिवंत आहे का त्याचा मृत्यू झालेला आहे हे काही त्यांनी शेअर केलेलं नाही आहे. आता दुसरी स्टोरी मला शेअर केली आहे कामेश काळेने. तर कामेश हा मूळचा नाशिकचा आणि तो पुण्यातल्या एका कंपनीमध्ये काम करत होता आणि त्याच कंपनीने त्यांच्या ग्रुपसाठी एक ट्रिप ऑर्गनाईज केली होती भंडारदऱ्याला. सो हे सगळे रात्री 12:30 वाजता पुण्यावरनं निघतात. जशी प्रत्येकाच्या ट्रिपची सुरुवात असते की मज्जा मस्करी मस्ती हे सगळं त्यांचं बसमध्ये चालू होतं. सगळेजण फुल जोशमध्ये होते. पण जशी जशी रात्र होतीये तशी त्यांची एनर्जी आणि तो जोश कमी होत चालला होता. मग साधारण रात्री 2-3च्या दरम्यान त्या बसचा जो ड्रायव्हर होता तो अचानकपणे ब्रेक मारतो आणि त्या ब्रेकच्या झटक्याने बसमधले सगळेजण उठतात. त्यावर त्या ग्रुपमधला एक जण त्या ड्रायव्हरला विचारतो की काय झालं, ब्रेक का मारला, समोर तर कोणीच नाही आहे. त्यावर तो ड्रायव्हर खूप सिरियस नजरेने त्याच्याकडे बघतो आणि बोलतो की आपल्या बसच्या खाली कोणीतरी आलं आहे. यावर आता कामेश उठून बोलतो की कोण आलं आहे आणि कोण दिसलं तुम्हाला. यावर तो ड्रायव्हर सांगतो की मला रस्त्याच्या कडेला एक माणूस उभा दिसला आणि त्याने सरळ आपल्या बसच्या खाली उडी टाकली. त्यावर त्या ग्रुपमधले सगळेजण आता बसच्या खाली उतरतात आणि फ्लॅशलाईट लावून बसच्या खाली चेक करतात की नक्की कोण आलं आहे. त्यावर त्या सगळ्यांना त्या बसच्या खाली काहीच दिसलं नाही. ते पाठीमागे जाऊनही बघतात रस्त्यावरती कुठे काही दिसतंय का, रक्त वगैरे, पण त्यांना त्या रस्त्यावरतीही काहीच दिसलं नाही. यावर सगळेजण आता त्या ड्रायव्हरवर तुटून पडतात की तुम्ही काय दारू वगैरे पिली आहे काय, असा कसा भास होऊ शकतो तुम्हाला. त्यावर तो ड्रायव्हर सांगतो की नाही, मला भास नाही होत आणि मी दारूसुद्धा पित नाही, पण मला एक माणूस रस्त्याच्या शेजारी उभा दिसला आणि त्याने सरळ आपल्या बसखाली उडी टाकली हे दिसलं. यावर कामेश बोलतो की तुम्हाला 100% भास झाला आहे. एखादा प्राणी वगैरे गेला असेल आणि तुम्हाला वाटलं असेल की तो माणूस आहे.
त्यावर तो ड्रायव्हर आता काहीच बोलत नाही, कारण 15-20 जणांचा घोळका त्याच्या शेजारी उभा होता आणि त्यावरती त्यावेळेस कोणीच विश्वास ठेवणार नव्हतं. त्यामुळे आता ते सगळे पुन्हा त्या बसमध्ये येतात आणि आपला प्रवास सुरू करतात. आता या घटनेला अर्धा एक तास झालेला असतो आणि ते सगळेजण आता थोड्याशा जंगल टाईप एरियामधून जात होते, जिथे आजूबाजूला सगळीकडे घनदाट झाडी होती. आणि कामेशला अजूनही आठवते की बसमध्ये बाकीचे सगळेजण झोपले होते, पण त्याची एकट्याची झोप उडाली होती. कारण मगाशी तो ड्रायव्हर ज्या आक्रोशाने सगळ्यांना सांगत होता की मी काहीतरी पाहिलंय, यावरती फक्त कामेशचाच विश्वास बसला होता की हा खरं बोलतोय, याने खरंच काहीतरी पाहिलंय. पण त्यानेच त्याला सांगितलं की तुला भास होता असेल किंवा एखादा प्राणी दिसला असेल, कारण त्याला त्या ट्रिपचा मूड खराब करायचा नव्हता. आणि आता ड्रायव्हरला झोप लागू नये म्हणून कामेश आता त्या ड्रायव्हरची गप्पा मारत बसला. आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की संपूर्ण बसमध्ये फक्त कामेश आणि ड्रायव्हरच जागा होता. त्यावर कामेश त्या ड्रायव्हरला खोदून विचारतो की नक्की काय पाहिलं तुम्ही, मला सांगू शकता का? यावर तो ड्रायव्हर सांगतो की गेली 15-20 वर्ष मी ड्रायव्हिंग करत आहे आणि एवढ्या वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये मी असं कधीच पाहिलं नाही आणि असा भाससुद्धा मला कधीच झाला नाही. इतके वर्ष मी रात्रीची गाडी चालवतोय पण मला कधीच भीती वाटली नाही. पण आज मात्र मी जे पाहिलं त्यावरनं मला जाम भीती वाटली. कारण मला दिसलं की रस्त्याच्या शेजारी एक माणूस उभा आहे, त्याचा चेहरा रक्ताने माखला आहे, त्याच्या कपड्यांवरती सुद्धा रक्त आहे आणि तो माणूस सरळ आपल्या बसखाली उडी टाकतो. आणि हे सगळं फक्त एक 5-10 सेकंदामध्ये होतं. मला विचार करायला सुद्धा वेळ मिळत नाही की नक्की आपल्यासोबत हे घडतंय काय, आणि त्यामुळेच मी लगेच ब्रेक मारतो. पण जसं आता आपण बसच्या खाली उतरलो पण आपल्याला काहीच दिसलं नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की खरी आहे की मला भास झाला नव्हता. मी 100% तिथे एक माणूस पाहिला होता. पण तुम्ही सगळेजण माझ्यावरती विश्वास तरी कसा ठेवणार? माझ्याकडे कुठला पुरावासुद्धा नाही आहे. जे पाहिले ते माझ्या डोळ्यांनी पाहिलं. आता ड्रायव्हरच्या बोलण्यावरून कामेशला हे मात्र कळालं होतं की तो खरं बोलतोय. आता कामेश खिडकीच्या बाहेर झाडांकडे बघत ड्रायव्हरच्या बोलण्याचा विचार करत असतो आणि तेवढ्यात एका वळणावरती कामेशला त्या बसच्या हेडलाईट्सच्या प्रकाशामध्ये कोणीतरी व्यक्ती रस्त्यावरती उभी असलेली दिसते. यावर तो डायरेक्ट उभा राहून निरखून पाहतो की कोण आहे तिथे. आणि जेव्हा त्या बसचा संपूर्ण प्रकाश त्या व्यक्तीवरती पडतो तेव्हा त्याला दिसतं तो मगाचा माणूस. कामेशला दिसतो त्या माणसाचा रक्ताने माखलेला चेहरा आणि तो माणूस आता सरळ चालत त्या बसच्या समोर येत होता. आणि अशा वळणावरती, अशा टर्निंग पॉईंटवरती ड्रायव्हरला ब्रेक मारणं खूप रिस्की वाटत होतं. त्यामुळे तो ड्रायव्हर सरळ ती बस त्या व्यक्तीच्या अंगावरती नेतो आणि तो व्यक्ती त्या बसला धडकल्यामुळे खूप मोठा आवाज होतो आणि त्या आवाजामुळे बसमधले बाकीचे सगळेजण डचकून उठतात की नक्की काय झालंय. त्यावर कामेश त्यांना घडलेली सगळी घटना सांगतो की नक्की काय झाले आणि त्याने काय पाहिलं. त्यामुळे बसमधले काही जण मागे वळून बघतात की त्यांना तो माणूस दिसेल म्हणून, पण त्यांना काहीच दिसत नाही आणि पुढे जाऊन ते बस थांबवतात आणि बसच्या खाली उतरतात. जेव्हा ड्रायव्हर पुढे बोनटकडे पाहतो त्याला वाटलं की काहीतरी नक्की फुटलं असेल, पण बोनटला एकही खरोचसुद्धा आली नव्हती. फक्त त्यांना तो व्यक्ती धडकल्याचा भयंकर आवाज आला होता. आता त्या सगळ्या ग्रुपचा त्या ड्रायव्हरवरती विश्वास बसला होता की हा ड्रायव्हर खरं बोलत होता. आता बसमध्ये सगळीकडे भयभीत वातावरण होतं, प्रत्येकाची फाटली होती. त्यावर तो ड्रायव्हर आता त्याच्या ड्रायव्हर मित्राला फोन लावतो आणि झालेली सगळी घटना सांगतो. कारण त्याला आठवत होतं की त्याच्यासोबतही असंच काही घडलं होतं काही वर्षापूर्वी. आता घडलेलं सगळं काही सांगितल्यानंतर तो मित्र त्याला बोलतो की तुमच्या गाडीमध्ये जे काही तेलकट, तुपकट, गोड, तिखट पदार्थ असतील ते बाहेर फेकून द्या. यावर त्यांच्या बसमध्ये जे काही स्नॅक्स होते, जे काही गोड पदार्थ होते ते सगळे ते बाहेर फेकून देतात. आणि आता जसे ते लोक हे करतात त्यांना एक वेगळाच फील येतो. इवन ड्रायव्हरला सुद्धा त्याची स्टेअरिंग खूप हलकीशी वाटू लागते. त्याला असं वाटतं की गाडीमधून, त्या बसमधून एक खूप मोठा बोजा खाली उतरला की काय. अल्दो त्यांच्यासोबत असं काही पॅरानॉर्मल पुन्हा घडत नाही किंवा त्यांना तो माणूसही पुन्हा दिसत नाही. ते सुखरूप आपल्या रिसॉर्टवरती येतात. आता या स्टोरीवरती, या आपबीतीवरती माझं फायनल मत असं आहे की या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनुसार, माझ्यानुसार नाही, या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनुसार की जे काही ब्लॅक मॅजिक, काळा जादू केलं जातं हे मुख्यतः गोड पदार्थातून किंवा नॉनव्हेज पदार्थातून केलं जातं. जसा की तुम्ही रिसेंटली रिलीज झालेला शैतान मूव्ही पाहिला असेल. त्यामध्ये आर माधवन त्या मुलीला लाडू खायला देतो आणि नंतर ती मुलगी त्याच्या वशमध्ये येते. सो या ज्या डार्क एंटिटीज असतात, या निगेटिव्ह एंटिटीज असतात, या अशा गोष्टींकडे अट्रॅक्ट होतात, आकर्षित होतात, असं या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सो जसं आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तसं त्या ग्रुपने त्या भूताला हे सगळं अर्पण केलं होतं. त्यामुळेच तो त्यांच्या पाठीमागे आला नाही.
आता येऊयात आपल्या शेवटच्या अभीतीकडे. आणि मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की जेव्हा ही अभीती, ही स्टोरी मी स्वतः वाचत होतो तेव्हा मला हेच कळत नव्हतं की हे खरं आहे का खोटं. कारण कुठल्या हॉलिवूड मूवीमध्ये सुद्धा असा स्क्रीन प्ले तुम्हाला भेटणार नाही, अशी ही स्टोरी आहे. आता ही घटना कुठल्या हायवेवरती घडते, कुठल्या ठिकाणी घडते, हे मी तुम्हाला स्टोरीच्या शेवटी सांगणार आहे. पण त्याआधी ज्याने मला त्याची ही स्टोरी सेंड केली त्याचं नाव आहे रजनीश. रजनीश सांगतो की तो आणि त्याचा मित्र आर्यन 4 जुलै 2022 साली रात्रीच्या वेळेस गोव्याला जायला निघाले. त्या दोघांचंही काहीतरी अर्जंट काम होतं गोव्याला आणि त्यामुळेच ते रात्रीचेच निघतात. आता हळूहळू आजूबाजूच्या गाड्या नाहीशा झाल्या होत्या आणि मग त्यांना लागतो तो हायवे आणि ते हायवेनी जात असतात. गाडीमध्ये त्यांच्या गप्पा गोष्टी आणि स्मोकिंग चालू असते आणि त्यामध्येच रजनीशच्या एक गोष्ट लक्षात येते आणि तो आर्यनला बोलतो की आर्यन, मला असं वाटतं की आपल्याला कोणीतरी फॉलो करतंय. त्यावर आर्यन बोलतो व्हॉट, असं का वाटतंय तुला? त्यावर रजनीश सांगतो की मगापासून आपण एका लेनमध्ये चाललो आहे, बाकीचा सगळा रस्ता मोकळा आहे, त्यात आपली स्पीडसुद्धा 100-120च आहे, पण तो माणूस आपल्याला ओव्हरटेक करत नाही आहे. एवढा मोकळा रस्ता आहे, त्याने आपल्याला क्रॉस करून पुढे जायला हवं होतं, पण तो असं करत नाही आहे. यावर आर्यन बोलतो की एक काम कर, आपल्या गाडीची स्पीड आणखी कमी कर, हॉर्न दे, खिडकीची काच खाली कर आणि त्याला हाताने इशारा कर की पुढे जा, बघू हा पुढे जातोय का नाही. त्यावर रजनीश आता तसंच करतो आणि ती कार आता पुढे जाते. आणि पुढे जात असताना आर्यन आणि रजनीश त्या कारच्या आतमध्ये बघतात की नक्की कोण ड्रायव्हर आहे हा. त्यावर त्या दोघांनाही त्या गाडीच्या आतमध्ये काहीच दिसत नाही, कारण ती गाडी त्यांना खूप फुल स्पीडमध्ये ओव्हरटेक करते. आता ती कार पुढे जाऊन नाहीशी होते, पण परत 10 मिनिटांनंतर त्यांना तीच कार त्यांच्या समोर दिसते आणि ती बरोबर हायवेच्या मधोमध चाललेली असते त्या व्हाईट पट्टीवरती. तेव्हा त्या दोघांचं लक्ष त्या कारच्या नंबर प्लेटवरती जातं आणि त्या कारची नंबरची सिरीज त्या कारसारखीच खूप जुनी होती. आता आर्यन रजनीशला बोलतो की हा असा का करतोय, हा परत का मागे आलाय. आता जसा तो हे बोलतो तसा तो समोरचा व्हाईट कारवाला भर रस्त्यामध्ये जागेवरती जोराचा ब्रेक मारतो. रजनीश आपल्या गाडीचं संतुलन सांभाळतो, कारण फक्त 1-2 सेकंदाचा जरी उशीर झाला असता तसा रजनीश त्या गाडीला धडकला असता. पण रजनीश कसाबसा स्वतःला आणि त्या गाडीला सावरतो. रजनीश आणि आर्यनचे हार्टबीट्स वाढले होते. ते पहिले आपली गाडी साईडला घेतात आणि एक खूप मोठा श्वास घेतात आणि त्यामध्येच तो समोरचा व्हाईट कारवाला पुढे निघून गेलेला असतो. ते दोघे एकमेकांना शांत करतच होते, तेवढ्यात त्यांना पुढे एक खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला आवाज येतो. ते दोघे पण एकमेकांकडे बघतात आणि त्यांना 100% कळून चुकतं की ही तीच व्हाईट कार असणार आहे. यावर रजनीश आर्यनला बोलतो की जर का ती व्हाईट कार असेल ना तर खूप बरं होईल, त्याच्या रॅश ड्रायव्हिंगमुळे आपण सुद्धा आपला जीव गमावला असता. त्यावर आर्यन त्याला बोलतो की नाही रे, आपण बघायला पाहिजे की नक्की काय झालं इथे, दुसरं कोणीतरी असेल तर आपण त्याची मदत करायला पाहिजे. यावर रजनीश त्याचा ऐकून पुन्हा कार ड्राईव्ह करायला लागतो आणि ते दोघेही इकडे तिकडे बघत सुटतात की नक्की कुठे झाला ॲक्सिडेंट. कारण मगाशी त्यांना जो ॲक्सिडेंटचा आवाज आला आहे तो काही फार लांब नव्हता, त्यामुळे आत्तापर्यंत त्यांना काहीतरी दिसायला पाहिजे होतं, पण त्यांना काहीच दिसत नव्हतं. संपूर्ण रस्ता आहे तसाच होता. यावर आर्यन बोलतो की हे कसं शक्य आहे, आपल्याला आवाज काय एवढा लांबून तर आलेला नाही आहे, ॲक्सिडेंट इथे जवळपास झालेला असणार आहे, पण आपल्याला कुठली गाडीसुद्धा दिसत नाही आहे. यावर रजनीश बोलतो की एक काम करूयात, आपण गाडीच्या खाली उतरून पाहूयात, कुठे झाडी झुडपामध्ये तर नाही ना एखादी गाडी गेली, ते बघूयात. त्यावर ते दोघेही आता गाडीच्या खाली उतरतात आणि इकडे तिकडे पाहू लागतात. त्यावर रजनीशच्या एक गोष्ट लक्षात येते, त्याला त्याच्या कारच्या प्रकाशामध्ये त्या रस्त्याच्या मधोमध टायरचे ब्रेक मारलेले वन दिसतात, पण ते जे टायरचे निशाण आहेत ना ते अर्ध्यातच गायब होत आहेत. यावर ही गोष्ट तो आर्यनला सुद्धा दाखवतो आणि हे पाहिल्यानंतर ते दोघेही विचारात पडतात की नक्की चाललंय काय. ते पुन्हा आपल्या कारमध्ये बसतात आणि आपला प्रवास सुरू करतात आणि पुढे जात असताना त्यांना पुन्हा तोच भयंकर ॲक्सिडेंटचा आवाज येतो, पण यावेळेस तो आवाज त्यांच्या पाठीमागून येत होता. म्हणजे आत्ता ते ज्या ठिकाणी उभे होते त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला की काय असा आवाज त्यांना आला. ते दोघेही मागे वळून पाहतात, पण त्यांना काहीच दिसत नाही. रजनीश पुन्हा आपल्या गाडीला ब्रेक मारतो आणि गाडी साईडला घेतो. आर्यन बोलतो की चल पुन्हा परत बघूयात की नक्की काय झालं. यावर रजनीश आपली कार मागे वळवतो आणि रॉंग साईडने त्या हायवेवरतून त्या आवाजाच्या दिशेने जातो, पण पुन्हा ते तिथे गेल्यावरती त्यांना काहीच दिसत नाही. ते टायरचे वन दिसतात जे की अर्ध्यात गायब झाले आहेत. आता या दोघांना मात्र एक शंका येते की आपल्यासोबत नक्कीच काहीतरी विचित्र प्रकार इथे घडत आहे. आर्यन बोलतो की रजनीश, मला काही बरं वाटत नाही आहे, हे काहीतरी वेगळंच आहे. आता आपण कुठलाही आवाज आला तरी त्या दिशेला जायला नाही पाहिजे.
आपण आपला रस्ता सोडलाच नाही पाहिजे, आपण जिकडे चाललो आहे तिकडेच जाऊयात. त्यावर रजनीशसुद्धा हो बोलतो आणि ते पुन्हा परत आपल्या रस्त्यावरती येतात. आता पुढचा अर्धा तास त्या दोघांमध्ये हीच चर्चा चालू असते की नक्की आपल्यासोबत होतंय काय, कारण दोघांनाही एकाच वेळेस भास होऊ शकत नाही. त्या दोघांनाही 2 वेळा तो ॲक्सिडेंट झालेला आवाज आला होता, पण त्यांना तिथे काही दिसलं कसं नाही, यावरतीच ते एकमेकांचं डोकं खात होते. पण तेवढ्यात त्यांच्या पाठीमागून त्यांना एका हॉर्नचा आवाज येतो. रजनीश आणि आर्यन मागे आरशामध्ये वळून बघतात, तेव्हा त्यांना दिसतं ती व्हाईट कार. त्या दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसतो. त्यांना कळतच नाही की ही कार आपल्या मागे कशी आली, कारण काही वेळापूर्वी ही कार आपल्या पुढे होती आणि ही तीच कार होती, कारण रजनीशने त्या गाडीचा नंबर बघितला होता आणि तो नंबर आणि हा नंबर अगदी सेम होता. यावर ती गाडी आता सतत त्यांना हॉर्न वाजवत असते. रजनीश आणि आर्यनला कळतच नाही की आता काय करावं. आता ती गाडी त्यांना ओव्हरटेक करायला येते आणि जशी ती गाडी त्यांच्या जवळ येते ती पुढे जातच नाही. ते दोन्हीही आता शेजारी चालू लागतात. रजनीश आणि आर्यनला कळतच नाही की नक्की काय चाललंय, कारण रजनीश जेव्हा स्पीड कमी करत होता तेव्हा ती कारसुद्धा स्पीड कमी करत होती आणि हा जेव्हा स्पीड वाढवत होता तेव्हा ती कारसुद्धा स्पीड वाढवत होती. आता त्या व्हाईट कारची काच हळूहळू खाली येते. रजनीश आणि आर्यन आतमध्ये डोकावून पाहतात आणि त्यांना दिसतं की त्या कारमध्ये 2 तरुण आहेत आणि गाडी चालवणारा जो तरुण आहे तो समोर रस्त्याकडे बघतच नाहीये, तो यांच्याकडे बघतोय असा तिरका, जसं की त्याला रस्ता पाहतच आहे की काय. रजनीशला कळतच नाही की ही माणसं अशा वेगळ्या स्ट्रेंज नजरेने आपल्याकडे का बघतायत. जेव्हा रजनीश आणि आर्यन त्या दोघांना पाहतात ते खूप घाबरतात, कारण त्यांनी असं कधीच पाहिलं नव्हतं. आता रजनीशचं लक्ष रस्त्यावरच्या एका साईनबोर्डवरती जातं, ज्यावरती दाखवलं होतं की पुढे एक तीव्र वळण आहे. आणि हे सगळं चालू असताना त्या दोघांच्या गाड्या पॅरलल चालू होत्या, त्यामुळे रजनीश आता त्याच्या गाडीची स्पीड कमी करतो. पण ती जी व्हाईट कार आहे ती स्पीड अजिबात कमी करत नाही. ते सरळ जाऊन त्या टर्नला धडकतात आणि त्यांना तोच भयानक ॲक्सिडेंट झाल्याचा आवाज येतो जो त्यांनी मगाशी 2 वेळा ऐकला होता. रजनीश आणि आर्यनला तर छातीमध्ये धक्काच बसतो की हे त्यांनी काय पाहिलंय. ते थोडक्यात त्या ॲक्सिडेंटपासून बचावले होते. रजनीश लगेच पुढे जाऊन त्याची गाडी थांबवतो आणि मागे आरशामध्ये वळून बघतो. त्यावर त्या दोघांनाही कळून चुकलं होतं की त्या गाडीमधले 2 तरुण त्यामध्येच मृत्युमुखी पडले असतील, पण तसं काहीच होत नाही. जेव्हा आर्यन आणि रजनीश मागे आरशात वळून बघतात तेव्हा ती 2 तरुण गाडीच्या बाहेर उभे होते, पूर्णपणे रक्तबंबाळ, आणि ते एकटक त्यांच्याकडेच बघत होते. आणि हे पाहिल्यानंतर रजनीश आणि आर्यनला 100% कळून चुकतं की आपण कुठल्या तरी चकव्यात आहोत. तो कुठलाही विचार न करता आर्यनला बोलतो, आर्यन सरळ बघ, आता आपण इथून लवकर निघूयात. आणि ते फुल स्पीडमध्ये त्या हायवेवरून निघायचा प्रयत्न करतात. आता त्या दोघांनीही पुढचा प्रवास डोळ्यात तेल घालून केला, पण त्यांना पुढे असं काही जाणवलं नाही. ते ॲक्सिडेंटचे आवाज त्यांना फक्त 3 वेळा आले, 2 वेळा काहीच दिसलं नाही आणि तिसऱ्या वेळेस जे दिसलं त्यावरती त्यांचा विश्वासच बसला नाही. आता बऱ्याच लोकांना कळालं असेलच की मी कुठल्या हायवेबद्दल बोलत होतो. ज्या लोकांना कळालं नाही त्यांना मी सांगतो. तर तो रस्ता आहे मुंबई गोवा महामार्ग, ज्यावरती कशेडी घाट आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की हॉन्टेड घटना या फक्त कशेडी घाटातच घडतात, पण तसं अजिबात नाही आहे. संपूर्ण मुंबई गोवा हायवेवरती असे विविध प्रकारचे किस्से आहेत जे की खूप भयानक आणि स्ट्रेंज आहेत. सो या 3 स्टोरीजमधली तुम्हाला सर्वात जास्त कोणती हॉरर स्टोरी आवडली हे तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि जुने असाल तरीसुद्धा सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. सबस्क्राईब तर आधीच सांगितलं आहे. भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत पीस आउट, बाय बाय, जय श्रीराम.